विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, सगळ्यांचं स्वागत आहे ज्ञानवंदना एज्युकेटर या आपल्या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थ्यांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण सराव प्रश्नपत्रिका क्रमांक 49 बघणार आहोत, ज्यामध्ये 25 प्रश्न असणार आहेत. सामान्य ज्ञान, मराठी आणि इंग्लिश या घटकांचा विद्यार्थ्यांनो ह्या सराव प्रश्नपत्रिकेत आपण समावेश केला आहे. आजची जी प्रश्नपत्रिका आहे ती सर्व परीक्षांसाठी उपयुक्त असणार आहे, त्यामुळे व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत अगदी मन लावून बघा. ज्याही गोष्टी इम्पॉर्टंट वाटतील त्या लगेचच नोटबुकमध्ये नोट डाऊन करून घ्या. आणि विद्यार्थी मित्रांनो, एक रिक्वेस्ट आहे, जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की विद्यार्थ्यांनो चॅनलला सबस्क्राईब करा. विद्यार्थ्यांनो, व्हिडिओला सुरुवात करूयात. व्हिडिओतील सर्वात पहिला प्रश्न आहे, विधवा पुनर्विवाहाला मान्यता देणारा कायदा कोणी केला? व्हेरी इम्पॉर्टंट प्रश्न आहे विद्यार्थ्यांनो. 4 ऑप्शन आहेत, यापैकी योग्य आन्सर गेस करा. तर विधवा पुनर्विवाहाला मान्यता देणारा कायदा हा ऑप्शन क्रमांक ब, लॉर्ड डलहौसी यांनी मान्यता दिली आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 2, चौरी चौरा हिंसाचाराची घटना कधी घडली? तर चौरी चौरा या हिंसाचाराची जी घटना आहे ती ऑप्शन क्रमांक क 1922 मध्ये घडलेली आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 3 बघूयात, डॅडॅश यांना आद्य क्रांतिकारक असे म्हणतात. 4 ऑप्शन आहेत, यापैकी योग्य आन्सर गेस करा. तर ऑप्शन क्रमांक ब, वासुदेव बळवंत फडके यांना आद्य क्रांतिकारक असे म्हणतात. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 4 बघायचा आहे, इसवी सन 1962 मध्ये भारत चीन युद्धाच्या पार्श्वभूमीवर व्ही.के. कृष्ण मेनन या तत्कालीन संरक्षण मंत्र्यांच्या जागी डॅडॅश या महाराष्ट्रातील तत्कालीन मुख्यमंत्र्यांची नेमणूक केली गेली. 4 ऑप्शन आहेत, यापैकी योग्य आन्सर गेस करा. काळजीपूर्वक विद्यार्थ्यांनो प्रश्न वाचा. तर लक्षात घ्या, ऑप्शन क्रमांक क यशवंतराव चव्हाण हे योग्य आन्सर आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 5, 6 जून 1674 मध्ये रायगड येथील शिवाजींच्या राज्याभिषेक सोहळ्याचे पौरोहित्य कोणी केले? 4 ऑप्शन आहेत, यापैकी योग्य आन्सर गेस करा. तर ऑप्शन क्रमांक बी, गागा भट्ट योग्य आन्सर आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 6, उलर सरोवर डॅडॅशमध्ये स्थित आहे? आणि हा प्रश्न विद्यार्थ्यांनो तलाठी 2019 या परीक्षेत विचारलेला आहे. तर उलर हे जे सरोवर आहे ते ऑप्शन क्रमांक ए काश्मीरमध्ये स्थित आहे. त्यानंतर पुढील क्वेश्चन बघूयात. क्वेश्चन क्रमांक 7, खालीलपैकी कोणता पदार्थ धातू सदृश्य आहे? तर ऑप्शन क्रमांक सी, बोरॉन हा जो पदार्थ आहे तो धातू सदृश्य आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 8, खालीलपैकी कोणत्या नदीचा समावेश मध्य कोकणात होत नाही? तर ऑप्शन क्रमांक ड, उल्हास या नदीचा समावेश मध्य कोकणात होत नाही. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 9, एल्फिन्स्टनने सुरू केलेली जमीन महसूल निश्चितीची पद्धत म्हणजे डॅडॅश यांचा समन्वय होता. तर एल्फिन्स्टनने सुरू केलेली जमीन महसूल निश्चितीची पद्धत म्हणजे मौजेवारी, कायमधारा आणि रयतवारी यांचा समन्वय होता. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 10 बघायचा आहे, भारताच्या सर्वोच्च न्यायालयाला प्राप्त झालेला न्यायिक पुनर्विलोकन अधिकार कोणत्या देशाच्या संविधानाच्या आधारावर घेतलेला आहे? ॲग्री 2012चा हा प्रश्न आहे. तर भारताच्या सर्वोच्च न्यायालयाला प्राप्त झालेला न्यायिक पुनर्विलोकनाचा अधिकार हा ऑप्शन क्रमांक डी फ्रान्स संविधानाच्या आधारावर घेतलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 11,
संविधान सभेचे कायदेविषयक सल्लागार कोण होते? STI मध्ये विद्यार्थ्यांनो हा प्रश्न विचारलेला होता. तर संविधान सभेचे कायदेविषयक सल्लागार हे ऑप्शन क्रमांक डी BN राव होते. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 12 बघूयात. भारतीय संविधान सभेतील मूलभूत हक्कांच्या उपसमितीचे अध्यक्ष कोण होते? STI मुख्य 2018चा हा प्रश्न आहे. तर भारतीय संविधान सभेतील मूलभूत हक्कांच्या उपसमितीचे अध्यक्ष हे ऑप्शन क्रमांक डी JB कृपलानी होते. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 13. 1935च्या भारत सरकार कायद्यात कशाची तरतूद होती? राज्यसेवा मुख्य 2012चा हा प्रश्न आहे. 4 ऑप्शन आहेत, यापैकी योग्य आन्सर निवडायचा आहे. तर 1935च्या भारत सरकार कायद्यात ऑप्शन क्रमांक ए प्रांतिक स्वायत्ताची तरतूद होती. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 14. चले जाव चळवळ कोणत्या वर्षी सुरू झाली? तर चले जाव चळवळ ही ऑप्शन क्रमांक ए 1942 मध्ये सुरू झालेली आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 15. सर्वात मोठा ग्रह कोणता? तर ऑप्शन क्रमांक ए गुरु हा सर्वात मोठा ग्रह आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांनो आता मराठी व्याकरणाचे प्रश्न बघणार आहोत. तर 16 ते 20 जे प्रश्न आहेत त्यांमध्ये वाक्यप्रचारांचा आणि म्हणींचा अर्थ सांगायचा आहे. तर 16 क्रमांकाची म्हण आहे चाहूल लागणे. याचा विद्यार्थ्यांनो अर्थ सांगा. अगदी सोपा प्रश्न आहे. चाहूल लागणे म्हणजेच मागोवा घेणे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 17. विदीर्ण होणे म्हणजे काय? तर विदीर्ण होणे म्हणजेच मोडतोड होणे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 18. बावरणे याचा विद्यार्थ्यांनो अर्थ सांगा. तर बावरणे म्हणजेच गोंधळून जाणे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 19. धूळ चारणे याचा विद्यार्थ्यांनो अर्थ सांगा. आपण एखाद्याला म्हणतो की धूळ चारली म्हणजेच काय केला? त्याचा पूर्ण पराभव करणे. ऑप्शन क्रमांक डी योग्य आन्सर आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांनो क्वेश्चन क्रमांक 20 आहे. प्राण कानात गोळा होणे याचा अर्थ सांगा. प्राण कानात गोळा होणे म्हणजेच ऐकण्यासाठी फार उत्सुक असणे. त्यानंतर विद्यार्थ्यांनो आता इंग्लिश ग्रामरचे प्रश्न बघायचे आहेत. क्वेश्चन क्रमांक 21 ते 25 यामध्ये चूज द बेस्ट अल्टरनेटिव्ह ऑप्शनमधून विद्यार्थ्यांनो बेस्ट अल्टरनेटिव्ह ओळखायचा आहे. तर क्वेश्चन क्रमांक 21 बघूयात. संकेत इज टॉकिंग टू टू डॅश. 4 ऑप्शन आहेत, यापैकी योग्य ऑप्शन निवडा. तर संकेत इज टॉकिंग टू टू वुमेन ऑप्शन क्रमांक ए योग्य आन्सर आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 22. ऑल दी आर फॉलोइंग द मॅन डॅश जागी योग्य ऑप्शन निवडा. तर ऑल दी चिल्ड्रन आर फॉलोइंग दी मॅन, त्यामुळे ऑप्शन क्रमांक डी योग्य आन्सर आहे. पुढे जाऊयात. क्वेश्चन क्रमांक 23 बघायचा आहे. देर आर मेनी डॅश ऑन द शेल्फ. तर देर आर मेनी मॅगझीन ऑन द शेल्फ, त्यामुळे ऑप्शन क्रमांक बी योग्य आन्सर आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 24. आय कॅन सी लॉट ऑफ डॅश आउटसाइड द बिल्डिंग. तर आय कॅन सी लॉट ऑफ पीपल आउटसाइड दी बिल्डिंग. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 25 आहे. देर इज लॉट ऑफ आईस इन डॅश रेफ्रिजरेटर. सोपा प्रश्न आहे.
देर इज लॉट ऑफ आईस इन द रेफ्रिजरेटर, त्यामुळे ऑप्शन क्रमांक डी योग्य आन्सर आहे. विद्यार्थी मित्रांनो, एक रिक्वेस्ट आहे, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनललाही सबस्क्राईब करून घ्या. दैनंदिन चालू घडामोडींचा विद्यार्थ्यांनो सराव करण्यासाठी आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे त्याला तुम्ही जॉईन करायचं आहे, ज्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. करंट अफेअर्स मराठी. तसंच विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करताना अभ्यासामध्ये कुठेतरी सातत्य असलं पाहिजे. सकाळी उठल्यानंतर आपल्यासाठी एक टार्गेट सेट केलं पाहिजे आणि ते टार्गेट अचीव करण्यासाठी विद्यार्थ्यांनो आपला संपूर्ण दिवस खर्ची घातला पाहिजे. तर लक्षात घ्या, आजच्या व्हिडिओचं टार्गेट आहे आपलं 50+ लाईक. तर विद्यार्थ्यांनो, हे आमचं जे टार्गेट आहे ते अचीव करण्यासाठी तुम्ही नक्कीच हेल्प कराल अशी मी अपेक्षा बाळगतो. तसेच विद्यार्थी मित्रांनो, स्फूर्तिदायक म्हणजे स्वतःमध्ये प्रेरणा आत्मसात करा आणि प्रिपरेशन करा. लक्षात घ्या, तुम्हाला यश नक्कीच भेटेल. नवीन व्हिडिओमध्ये लवकरच भेटणार आहोत. तोपर्यंत थँक्यू.